मॅच मेकिंग जेव्हा आपण करतो तेव्हा वेदिकचे जे आपण फॉलो केलं ते आपण चेक करायचंच आहे. ठीक आहे. तिथे आपण लग्न कुंडली आणि कस्प कुंडलीमध्ये दोन्ही बघितलं. इथे जर आपण बघितलं तर लग्न कुंडलीच्या व्यतिरिक्त कस्पल सबलॉर्ड आपण चेक करणार. जर एखाद्याचं मॅरेज लाईफ आहे तर सेव्हनचा सबलॉर्ड कसा आहे. सेकंड हाऊस म्हणून बघणार की त्याची फायनान्शियल कंडिशन कशी आहे. जर मुलाची कुंडली आली, मुलीची कुंडली आली तर मुलाच्या कुंडलीमध्ये सेकंडचा सबलॉर्ड आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. तुम्ही ना तुमची स्क्रीन म्यूट करा. शिल्पा, तुमचं व्हॉइस पण म्यूट करा. नेटवर्क तुम्हाला येईल. तुम्ही ऐका फक्त. मग तुम्ही स्टेबल राहाल. नाही, नेटवर्क जात आहे ना सारखं म्हणून. इथे जेव्हा आपण केपी मध्ये बेसिकली काय बघितलं जातं, केपी मध्ये गुणाच्या व्यतिरिक्त सेव्हनचा सबलॉर्ड बघितला जातो. सेव्हनचा सबलॉर्ड पॉझिटिव्ह आहे का. आता ह्याचा सेव्हनचा सबलॉर्ड काय, शुक्र आहे. शुक्र नंतर मी तुम्हाला पूर्ण जे एक्सप्लेन करेन तेव्हा सांगेन. शुक्र इथे कसा आहे, ह्या मुलीची कुंडलीमध्ये कसा आहे हा शुक्र. तर शुक्र बघा स्वतः 12व्या घरात आहे. शुक्र शनी बरोबर कनेक्टेड आहे. शनी 10व्या 10th हाऊस बरोबर कनेक्टेड आहे. शुक्र षष्टाशी कनेक्टेड आहे. शनी दशमाशी कनेक्टेड आहे. शनी नवमाशी कनेक्टेड आहे. तर इथे 6, 10 आणि 12 हे ह्याच्या सप्तमस्थानी, या मुलीच्या सप्तमस्थानी ऑपरेट केलेले आहेत. मग या मुलीचं बेसिक, मी अजून डिटेलमध्ये गेली नाही, डिटेल बघू तेव्हा नंतर. तर मॅरेज लाईफ कसं असणार आहे, यांचं मॅरेज लाईफ कसं असणार आहे. तर मॅरेज लाईफ मध्ये थोड्याफार अडचणी असू शकतात. पण थोड्याफार का बोलते, कारण की मी आता मी बघताना डिटेलमध्ये बघितलंय, पण तुम्हाला एक्सप्लेन करताना फक्त एक्झाम्पल सांगते. जेव्हा सप्तमचा सबलॉर्ड 6, 8, 10 आणि 12 ह्याच्याशी स्ट्रॉंग कनेक्ट होतो, मी स्ट्रॉंग हा वर्ड वापरते म्हणजे रिझल्ट लेवलला, तेव्हा त्याच्या मॅरेज लाईफ मध्ये प्रॉब्लेम असतो. तेव्हा जर अपोजिटच्या कुंडलीमध्ये, जे आपल्या जे क्लायंट आहे त्याच्या समोरच्या कुंडलीमध्ये ज्या मुलाची कुंडली आली आहे समजा आपल्याकडे, किंवा मुलीची कुंडली आली आहे, आणि दोघांचा पण सेव्हन्थ हाऊस जर चांगला आहे तरच आपण त्यांना सांगायचं लग्नासाठी पुढे जा. पण आपला क्लायंटच फिमेल आहे आणि त्याच्याच मॅरेज लाईफ मध्ये प्रॉब्लेम दाखवतो, तर आपण त्याला समोरून सांगायचं नाही की तुमचं मॅरेज लाईफ खराब आहे किंवा तुमच्या मुलीचं मॅरेज लाईफ खराब आहे. ठीक आहे. आपण फक्त मॅच मेकिंग करून द्यायचं आणि सांगताना सांगायचं की जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न कराल तेव्हा लग्नाच्या अगोदर एक छोटी शांती करून घ्या, जिथे आपण कुंभ विवाह किंवा अजून काही पद्धती सांगतो, कारण त्यांचं मॅरेज लाईफ टिकलं पाहिजे म्हणून. पण असं नाही सांगायचं की आपला क्लायंट आहे ना शेवटी. पण जर अपोजिटच्या कुंडलीमध्ये प्रॉब्लेम तर आपण सांगायचं ह्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न करू नका, त्याचं मॅरेज लाईफ खराब आहे. हे आपण बघितलं सेव्हन्थ हाऊस. नंतर आपण बघणार फर्स्ट हाऊस. फर्स्ट हाऊस कशासाठी बघतो, लाईफ. समोरच्याची आलेली कुंडली त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं आरोग्य आयुष्य केवढं आहे. असं नाही झालं पाहिजे की लग्नानंतर पटकन काहीतरी झालं आणि त्यांची लाईफ मध्ये प्रॉब्लेम झाला. सेकंड का बघणार, आता मुलीची कुंडली आहे तर मुलाच्या कुंडलीमध्ये सेकंड हाऊस का बघणार, तर पैसा. तो कसा आहे पैसा, कारण की त्या मुलीला पैसा जास्त इम्पॉर्टंट आहे. फायनान्स इम्पॉर्टंट आहे, सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण बघणार टेन्थ हाऊस. टेन्थ हाऊस मुलाचं, हा का, आता आजकाल मुलीचं पण बघितलं जातं. मुलाचं, कारण की त्याची नोकरी व्यवसाय चांगला राहणार की अनस्टेबल राहिला तर मग त्याची नोकरी जाऊ शकते का, मग तो नोकरी बिना नोकरीचा होईल का. आणि दशा. या 4 ते 5 गोष्टी केपी मध्ये बघितल्या जातात जेव्हा मॅच मेकिंग करतो. म्हणून केपी मध्ये जेव्हा मॅच मेकिंग केली जाते विथ कुंडली, विथ कुंडली, तेव्हा हे 4 ते 5 स्टेप्स आपण करतो. जेव्हा आपण पूर्ण 12th हाऊस शिकू ना तेव्हा परत एक मॅच मेकिंग करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की कसं कसं काय काय आपण बघितलंय. कळालं रोहिणी, तुम्ही बघता हे सध्या मॅच मेकिंग करताना. हो मॅडम, बघते. बघता ना. त्याचा सेकंड सेकंड हाऊस, फिफ्थ हाऊस आणि असं म्हणजे दोन आणि शुक्र बघते. शुक्र ठीक आहे बघा, पण इथे सेकंड हाऊस, सिक्स्थ हाऊस, सिक्स नाही सेव्हन्थ हाऊस, 10th हाऊस आणि फर्स्ट हाऊस बघायचंय. आणि जेव्हा मुलाची कुंडली होते आपल्याकडे लग्नासाठी, आणि म्हणजे मुलगा क्लायंट आहे आणि मुलीची कुंडली घेऊन येतात, तेव्हा मुलीचा फिफ्थ सबलॉर्ड बघायचा, तिला संतती सुख आहे का. मुलीचा फिफ्थ सबलॉर्ड जर संतती सुख नसेल देत तर आपण तिथे स्पष्टपणे बोलू शकतो. आणि मुलाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये, परत एकदा सांगते, मुलीची कुंडली आली आणि मुलाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये जर केतू असेल
परत एकदा सांगते, मुलाच्या कुंडलीमध्ये आपली क्लायंट मुलगी आहे आणि मुलाची कुंडली आली आणि मुलाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये केतू असेल, तर अशा वेळेस त्या मुलाचे स्पर्म्स काउंट कमी असल्यामुळे त्या मुलाला संततीसाठी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. क्वालिटी ऑफ स्पर्म्स खराब असतात किंवा कमी असतात. मग ते कन्सीव्ह होण्यासाठी किंवा मिसकॅरेज होतात. हे बघता तुम्ही रोहिणी? हो मॅडम. सेव्हन्थ हाऊस केतू असतो ना, तर त्यांचं म्हणजे स्पर्म काउंट आणि त्यांचा काय बोलतो त्याला, वैवाहिक सौख्य पण कमी होतं ना. केतू कमी करतो ना गोष्टी. कमी करतो. राहू केतू अपोजिट जेव्हा असतो तेव्हा वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतो. पण त्याच्यासाठी आपण पूर्णपणे नकार नाही बोलू शकत लग्नाला. जरी स्पर्म्स काउंट कमी असतील तरी पण ते आजकाल मेडिकल ट्रीटमेंटने इम्प्रूव्ह करू शकतो. फक्त आपण त्यांना एक इंडिकेट करायचं, कारण की नंतर ते आपल्याकडे आले नाही पाहिजेत की तुम्ही आम्हाला सांगितलं नाही प्रॉब्लेम आहे. आपण इंडिकेट करायचं लोकांना की असा असा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा आहे. ठीक आहे. आता हे तर झालं. हे तर झालं आपण फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस, मुलीसाठी फिफ्थ हाऊस, फिफ्थ कस्पल, 7 कस्पल आणि 10 कस्पल हे केपी प्रमाणे बघणार. त्याच्या व्यतिरिक्त जर एखादा क्लायंट आपल्याकडे आलाय आणि त्याने फक्त मुलाचं आणि मुलीचं नाव घेऊन आलंय किंवा ते मुलगा आणि मुलगी स्वतःच आलेत समजा, हा, की आमचं लग्न करायचंय आम्हाला, आम्ही लग्न करू का, किंवा आमचं लग्न करणं योग्य राहील का, किंवा दोघांपैकी एकाची कुंडली घेऊन आलेत समजा, किंवा दोघांची कुंडली घेऊन आलेत. तर दोघांची कुंडली घेऊन आले तर आपण पूर्ण डिटेल्स बघतो. पण हाच प्रश्न केपी मध्ये आपण प्रश्न कुंडलीने सोडवू शकतो. ते कसा? वधू किंवा वर एकही जो आपल्या समोर बसलेला असला पाहिजे, तेव्हा त्याने एक नंबर घ्यायचा त्याच्याकडून, जसं आपण होरारीमध्ये घेतो 1 नंबर पासून 249 कुठलाही एक नंबर घ्यायचा. प्रश्न कुंडलीमध्ये प्रश्न कुंडलीमध्ये तो चंद्र चंद्र 1, 3, 5, 7, 9, 11, 1, 3, 5, 7, 9 और 11. फॉर एक्झाम्पल मी ते कुंडली लावते. फॉर एक्झाम्पल आता मीच मनात प्रश्न घेते की शिल्पाने जी दिलेली मुलाची आणि मुलीची कुंडली आहे ती लग्नासाठी कितपत योग्य आहे. नंबर आहे 24. हा मला अचानक आलेला नंबर आहे. कधी कधी आपण ऍस्ट्रोलॉजर म्हणून पण एखादा नंबर घेऊ शकतो, जर समोरच्याकडूनच घ्यायला पाहिजे असं समोरच्याने दिला असेल तर जास्त चांगलं, पण कधी कधी जर आपल्याला सोडवायचं असेल आपल्या लेवलवर तर आपण स्वतःच नंबर घेऊ शकतो. आता इथे जेव्हा आपण होरारी बघतो तेव्हा कधी पण कस्प कुंडलीच बघायची. आता मी कुठले कुठले हाऊसेस सांगितले. सगळ्यात पहिला हाऊस सांगितलं 1, 3, 5, 7, 9, 11. 1, 3, 5 दिसतंय? स्क्रीन दिसते? 1, वन, 3, 5, 7. अजून कुठला हाऊस होता? मॅडम मला स्क्रीन नाही दिसत आहे आणि मध्ये पण सगळं ऐकायला येत नव्हतं. अच्छा, आता परत एकदा सांगते. एखाद्या मी रेकॉर्डिंग केलंय देईन तुम्हाला. एखाद्याने मुलगा किंवा मुलगी स्वतःची कुंडली नाहीये आणि आपल्याकडे समोर येऊन बसले की आम्हाला ह्यांचं लग्न करायचंय पण कुंडली नाहीये, तर ह्यांचं लग्नासाठी पुढे गेले तर फायदा होईल का, किंवा वैवाहिक जीवन कसं राहील. त्यासाठी फर्स्ट हाऊस, थर्ड हाऊस, फिफ्थ हाऊस, 7th हाऊस, 9th हाऊस आणि 11th हाऊस, या हाऊसमध्ये मी तुम्हाला फोटो काढून काढून पाठवते. या हाऊसमध्ये जर चंद्र असेल इमिजिएट कस्प कुंडलीमध्ये,
या हाऊसमध्ये जर चंद्र असेल तर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये ते पुढे जाऊ शकतात. वैवाहिक जीवन हे योग्य राहील. अन्यथा वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतील. आता इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय चंद्र आहे 10th हाऊसमध्ये. मी जेव्हा हा प्रश्न मांडला तेव्हा मी मनात हा प्रश्न केला तुम्हाला सांगून सगळ्यांना की शिल्पाने आता जी पत्रिका दिलेली ती आपण वैदिकीतली वैदिक प्रमाणे जमत नाहीये. पण त्यांनी जी दिलेली कुंडली आहे जर आपण केपी प्रमाणे बघायला गेलो आणि तो नंबर मी स्वतःच घेतला ऍज अ ऍस्ट्रोलॉजर आपण स्वतः पण नंबर घेऊ शकतो. परत रिपीट करावं लागेल मला. मैं हिंदी में रिपीट करती हूँ प्रमोद जी, फिर से मराठी में रिपीट करूंगी. जब भी अगर कोई एस्ट्रोलॉजर हमारे पास आता है, सॉरी क्लाइंट हमारे पास आता है और वो पूछता है कि उनके पास कुंडली नहीं है और पूछता है कि मैं इसके साथ शादी करूंगा तो मेरा मैरिज लाइफ कैसे रहेगा, बेसिकली ऑनलाइन पे क्वेश्चन पूछते हैं ना, तभी उनसे एक नंबर लेना है जिसको हम होरारी बोलते हैं. कस्प कुंडली में देखना है चंद्र अगर फर्स्ट हाउस, थर्ड हाउस, फिफ्थ हाउस, सेवेंथ हाउस, नाइन्थ हाउस और 10th हाउस में अगर है, मतलब ये मैरिज के लिए पॉजिटिव हाउसेस है, अगर उसमें है तो आंसर रहेगा यस, आप शादी करो, आपका मैरिज लाइफ अच्छा रहेगा. लेकिन अगर ये जो अभी ये ब्लैंक हाउसेस दिख रहे हैं जैसे सेकंड है, फोर्थ है, सिक्स है, एट है, 10 है और 12th है, अगर ये हाउस में है तो आंसर रहेगा नो. शिल्पा इथे जेव्हा आपण होरारी मांडली ना तेव्हा आपण प्रश्न केलेला की शिल्पाने जे दिलेल्या कुंडली आहे त्यांचं जर केपी प्रमाणे आपण बघितलं तर मॅरेज केलं तर मॅरेज लाईफ चांगलं राहील का. तर इथे जर आपल्याला आन्सर आलेला आहे नो, कारण की चंद्र जो आहे दशमात आलेला आहे. हे जे मार्क केलेले आहेत हे पॉझिटिव्ह हाऊसेस आहेत. आवाज येतोय? आवाज येतोय शिल्पा? आता येतोय, आधीच सगळं गेलंय. मी तेच मला रिपीट नंतर केलं. सांगा. तेच परत एकदा आताच रिपीट करते. मगाशी जेव्हा आपण ही प्रश्न कुंडली मांडली आणि मनात आपण ऍज अ ऍस्ट्रोलॉजर म्हणून मी प्रश्न घेतला. ऍक्च्युली आपण जेव्हा क्लायंट समोर येतो त्याच्याकडून नंबर घेतो होरारीचा, पण इथे मी स्वतःच नंबर घेतला की शिल्पा त्यांनी मांडलेली दिलेली कुंडली होती ती केपी प्रमाणे जर आपण बघितली तर ती पॉझिटिव्ह आहे का. आणि जेव्हा चंद्र बघायचा आहे आपल्याला, चंद्र जर 1, 3, 5, 7, 9 आणि 11 मध्ये जर चंद्र असता तर कुंडली पॉझिटिव्ह होती. पण इथे चंद्र कुठे आलेला आहे 12th हाऊस मध्ये. म्हणजे त्या व्यक्तीला जर तुम्ही केपी प्रमाणे जरी सांगायचं झालं की तुमचं वैवाहिक जीवन तुम्ही पुढे जाऊन करू शकता तर आन्सर आहे ह्याचं नो, कारण की इथे नेगेटिव्ह हाऊस मध्ये चंद्र आलेला आहे. हे सिंपल रूल आहे केपीचा. खूप सिंपल आहे. म्हणजे विदाऊट पत्रिका जर कोणी आलं प्रश्न कुंडली मांडली असं बघायचं. दुसरा जो एक रूल मी तुम्हाला सांगितला, जर दोघांच्याही पत्रिका आपल्याकडे असतील समजा, ठीक आहे, दोघांच्याही पत्रिका आपल्याकडे असतील आणि दोघांच्याही पत्रिकेतील सप्तमेश पहावा. सप्तमेश, सप्तम स्थानातील ग्रह जर तो, ह्यांचा खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आज. परत एकदा रिपीट करते. आपला सेकंड ऑप्शन हा आहे जर दोघांच्याही पत्रिकेतील सप्तमेश पहावा, लग्न पत्रिका आहेत, लग्न पत्रिकेत बघणार आपण असतील दोघांच्याही पत्रिकेत सप्तमेश पहावा जर तो वरील प्रमाणे एकमेकांच्या पत्रिकेत असेल, म्हणजे जो ह्याचा सप्तमेश 6, 8, 12 आणि त्याचा दुसऱ्याचा पण सप्तमेश जर 6, 8, 12 तर, आणि त्याच्यात पण तो स्ट्रॉंग कार्यश असेल 6, 8, 12 तर ते वैवाहिक जीवनासाठी चांगलं नाही. 6, 8, 12शी कनेक्शन नसेल तर ते वैवाहिक जीवनासाठी चांगलं आहे. दोघांच्या एकमेकाच्या अपोजिट कुंडलीमध्ये जसं आपण मगाशी बघताना बघितलं ना, एक दोघांची कुंडली होती आणि मग अपोजिट हाऊसेस मधले सेकंड हाऊस, फिफ्थ हाऊस, 7th हाऊस आणि 11th हाऊस बघितलं. त्याचप्रमाणे 7th हाऊसला जास्त महत्व द्यायचं ऍज कम्पेअर टू बाकी हाऊसेस. समझा इसमें कुछ किसी को कुछ कंफ्यूजन? रोहिणी काय कन्फ्युजन हे बघता सध्या तुम्ही ही वाली पद्धत बघता? हो 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 मॅडम. 6, 8, 12 त्रिक स्थानामध्ये म्हणजे कनेक्शन असेल तर प्रश्न कुंडली जास्त वापरते मी. आपण प्रश्न कुंडलीमध्ये चंद्राची पोझिशन बघता अशी? हो. तर ते मग करेक्ट फॉलो करताय.
रोहिणी, तुम्ही पण, शिल्पा तुम्ही पण असं बघायला सुरुवात करा। प्रमोद जी, आपके पास कोई ऑनलाइन आता है ना क्लाइंट, हाँ, और पूछता है इससे मैं शादी करूं क्या नहीं करूं, तो ये वाला फटाक से लगा के देखो, उनसे नंबर मांगो। अगर नंबर मांगना पॉसिबल नहीं है, खुद ही नंबर ले लो, आप बता सकते हैं कि शादी होगा या नहीं होगा। मतलब शादी होगा या नहीं होगा, शादी के बाद मैरिज लाइफ कैसे रहेगा। यू कैन आंसर इमीजिएट। याचा पुढचा टॉपिक घेते। किती मिनिटाचा कॉल आता हा? 4 मिनिटाचा आहे। अशा पुढचा मॅच मेकिंग कळालं शिल्पा, रोहिणी तुम्हाला सगळ्यांना? त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये? त्याचं पुढचं आपण जाऊया। ही माहितीच आहे आपल्याला शनी साडेसाती, तरी पण एक एक फक्त ओव्हरलुक करूया शनी साडेसाती। अदरवाईज तुमच्यापैकी कोणी सांगत असेल तरी पण चालेल। शनी साडेसाती सगळ्यांना माहिती आहे आता मेष राशीची सुरू होणार आहे मार्च महिन्यामध्ये। हं. तर त्याचे इफेक्ट्स कसे असतात, काय असतात आणि त्याचे काय उपाय करायचे आहेत? कोणी प्रोएक्टिव्हली सांगते की मी बोलू? बेसिक जरी सांगितलं तरी चालेल। प्रमोद जी बताएंगे शनि साडेसाती? म्यूट है आप। राशि से 12th हाउस में शनि आएगा ना तो साढ़े साथी की शुरुआत होती है। और दूसरा मेथड क्या है कि चंद्रमा जितनी डिग्री का होता है ना, हम्म। उतनी डिग्री पे वो 12th हाउस में आएगा तो साढ़े साथी शुरू होती है। जैसे चंद्रमा 24 डिग्री का है, वहाँ पे 12th हाउस में शनि 24 डिग्री का आएगा तो साढ़े साथी की शुरुआत होगी। साढ़े साढ़े साती जब भी 12th हाउस में आएगा तभी साढ़े साती शुरू होती है। तो हम बोल सकते हैं कि अगर मेष राशि का है फॉर एग्जाम्पल, तो उसके पिछले वाली राशि से हम जैसे काउंट करते जाएंगे तो पहले 2.5 ईयर रहेगा एक राशि में, उसके बाद उसके अगले राशि में 2.5 ईयर रहेगा, और उसके अगले राशि में 2.5 ईयर रहेगा। तो बेसिकली कैसे माना जाता है की पहिल्या 2.5 वर्ष ही माणसाला थोडी त्रासदायक असते, म्हणजे गोष्टींना उशीर करतो। दुसऱ्या 2.5 वर्ष थोडी अजून जास्त त्रासदायक किंवा नियर टू त्रासदायक, पण हे शनी साडेसाती सगळ्यांसाठी सेम जात नाही। एखाद्याच्या पत्रिकेत शनी जर अष्टमात आणि 12व्या घराशी कनेक्टेड असेल, त्याच्याशिवाय त्याची शनीची महादशा सुद्धा सुरू असेल, आणि त्याच्या व्यतिरिक्त पण जर त्याचे कर्म खराब असतील, तर त्याचे वागणं खराब असेल, त्याचं कर्म खराब असेल, तर त्या व्यक्तीला त्याचा जास्त त्रास होतो। अदरवाईज जर एखाद्याची शनी लाभात असेल, तर त्या काय करणार, तो लाभाला उशीर करणार। सेकंड हाऊसशी कनेक्टेड असेल, पैशाला लेट करणार, पण तो तेवढा त्रासदायक ठरणार नाही। ठीक आहे। त्याचप्रमाणे जर शनीची साडेसाती आली तर काय होतं, थर्ड थर्ड पोझिशन मध्ये जेव्हा जातो शनी, तर तो काय करतो, तो जे काही इतक्या वर्षामध्ये काढून घेतलंय त्या गोष्टी त्याला परत देतो। म्हणजे शेवटचा जो टप्पा असतो तेव्हा शनी जे जे काढून घेतलं आहे किंवा जे जे त्यांनी रोखून ठेवलेलं आहे ते सगळ्या गोष्टी त्याला तो शेवटच्या टप्प्यामध्ये देतो। शनीचं आपण जर उपाय बघायला गेलं, जास्त मी शनीबद्दल मी तुम्हाला नोट्स मध्ये पाठवेनच, ते तुम्ही रीड करा। शनीचं आपण बेसिकली बोलतो की दान करायचंय, त्याच्यामध्ये उडदाची डाळ, आता हे रेमेडी मध्ये आपण वापरणार आहोत। उडदाची डाळ, तेल, काळे वस्त्र, म्हैस, शेळी, शेळी सुद्धा येते, किंवा लाल कलरचे वस्त्र, किंवा लाल कलरची वस्त्र नाही, काळ्या कलरची वस्त्र, हे आपण दान मध्ये देतो। शनीची जेव्हा आपण साडेसाती असते तेव्हा शनीचे जप केले जातात, शनीचा बीज मंत्र केला जातो, नीलम त्याच्या रत्न जे आहे त्याच्याप्रमाणे ते वापरलं जातं। स्पेशली शनीची ज्याची साडेसाती चालू होते त्याला आपण सांगतो की शनिवारच्या दिवशी कुठल्या गोष्टी घ्यायच्या नाहीत, शनीच्या गोष्टी घ्यायच्या नाहीत, छत्री घ्यायची नाही। इनफॅक्ट शनिवारच्या दिवशी त्या गोष्टी त्यांनी दान कराव्या। शनिवारच्या मंदिरात गेल्यानंतर जी काही तेल असतं, किंवा हनुमानाची उपासना केली तरी तेवढी चांगली, आणि जे शनीचं तेल असतं ते अँटी क्लॉकवाईज उलट स्वतःवरून असं फिरवायचं आणि ते शनीच्या मंदिरामध्ये वाहायचं शनिवरती। त्याच्याने शनीची साडेसाती स्वतःवरून उतरायला खूप मदत होते। ही बेसिक रेमेडी आता पण तुम्ही कोणाला पण देत असाल त्याच्यामध्ये तुम्ही ही कंटिन्यू देऊ शकता। शनीबद्दल अजून डिस्कशन करायचंय की माहिती आहे?